नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 1 सेमिस्टर 1 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचारांची परंपरा या विषयाच्या अंतर्गत आधुनिक कालखंड या दुसऱ्या प्रकरणाची आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये जो आधुनिक विचारवंताचा पहिला विचारवंत म्हणून गणला गेलेला आहे तो म्हणजे निकोलो मॅकेविली, जो इटलीचा विचारवंत आहेत. त्याच्या विचारांची आपण माहिती घेत होतो. आजच्या भागामध्ये आपण मॅकेविलीने धर्म आणि नैतिकता याविषयी मांडलेले जे विचार आहेत ते विचार जाणून घेणार आहोत. खरं तर आपण बघितलं की मॅकेविलीचे जे विचार आहेत त्यामध्ये धर्म आणि नैतिकतेबाबतचे विचार हे राजकीय विचारांच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. कारण मॅकेविलीने आपल्या विचारांची मांडणी करताना धर्म आणि नैतिकता यापासून राजकारणाची फारकत केलेली आहे. राजाने राज्यकारभार करताना या घटकांचा पुरस्कार करू नयेत. राजासाठी धर्म, अधर्म, नैतिक, अनैतिक या गोष्टी काहीच महत्त्वाच्या ठरत नसतात, असं मॅकेविली मानतो. मग प्रजेसाठी धर्म आणि नैतिकतेचे पालन मात्र मॅकेविली आवश्यक मानताना दिसतो. त्यामुळे त्याचे धर्म व नैतिकता याबाबतचे विचार जाणून घेणं हे योग्य ठरेल. मग मॅकेविलीला नेमकं धर्म आणि राजकारण यात फरक करायचा म्हणजे नेमकं काय करायचं होतं? राज्य धर्म आणि व्यक्तिगत धर्म यात त्यांनी कसा फरक केलेला आहे? मग मॅकेविली हा अधर्मी होता का? किंवा त्याने धर्म जर मान्य केला तर तो कोणत्या क्षेत्रात त्यांनी मान्य केला? या काही महत्त्वपूर्ण घटकांची या अनुषंगाने आपली चर्चा असणार आहे. आता सुरुवातीला मॅकेविलीचे धर्माबाबतचे जे विचार आहेत त्यामध्ये साधारणतः मॅकेविलीने धर्म व राजकारण यांच्यात फारकत केल्याचं स्पष्ट दिसतं आपल्याला. कारण मॅकेविलीने धर्माला विरोध केलेला नाही, पण त्याची अवहेलना देखील त्याने केलेली नाही. म्हणजे पूर्वीची राज्यव्यवस्था ही धर्माच्या आधिपत्याखाली होती. धर्मसंस्थेचा राज्यसंस्थेवर प्रभाव होता आणि तो कमी करण्याचं कार्य मॅकेविलीने केलेलं आपल्याला दिसून येतं. मध्ययुगीन कालखंडाचा जर विचार केला तर राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश होता आणि म्हणून ह्या दोन ज्या सत्ता होत्या यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता. आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये हा जो धर्मसत्ता आणि राजसत्तेचा जो संघर्ष होता तो अगदी टोकाला गेलेला होता. आणि मग मॅकेविलीने त्याचं जे उत्तर शोधलेले ते आपल्याला इथे दिसतं. मॅकेविलीमध्ये राजा हा धार्मिक असायलाच हवा असं काही नाही, पण राज्यहितासाठी धर्मशास्त्राचा आधार घेण्यामध्ये काहीही गैर नाही. स्वतः त्याने म्हणजे धर्म हा व्यक्ती जीवनात समाज जीवनात नको असं मॅकेविली कधी म्हणत नाही. धर्म हा फक्त राजकीय क्षेत्रात नसावा, पण धर्मशास्त्राचा आधार घेऊन राज्याचे हित साध्य करण्यामध्ये मॅकेविलीच्या मते त्याच्यात गैर असं काहीही नाही. कारण मॅकेविलीच्या काळामध्ये इटलीमध्ये धर्मसत्तेने सर्व क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली होती. धर्मगुरू जनतेला धर्माच्या नावावर लुबाडत होता आणि मग मॅकेविलीच्या हे लक्षात आलं आणि मग अनीती किंवा अन्याय हा सर्वत्र त्याला इटलीमध्ये पसरलेला दिसला. राजसत्तेवर धर्माचा प्रभाव होता, याचे राष्ट्रीय हितावर विपरीत परिणाम होत होते. आणि मॅकेविलीच्या मते मग धर्म ही व्यक्ती वर्तनावर जर नियंत्रण ठेवणारी महान कार्यक्षम शक्ती आहे. फक्त दंडशक्ती आणि भीतीच्या आधारावर राज्य टिकत नाही. त्यामुळे मानवी वर्तनाला धर्माची सांगड जर घातली तर मानवाचं वर्तन नियंत्रित करता येतं. मग धर्मसंस्था हे राज्यसंस्था परिणामकारक करण्याचं एक साधन असलं पाहिजेत, ते साध्य असू नयेत असं मॅकेविली म्हणतो. त्याच्या मते धार्मिकतेमध्ये देखील नैतिकता असते आणि धार्मिक नैतिकता ह्या दोन प्रकारच्या असतात.
एक व्यक्तिगत धर्म आणि दुसरं मॅकियावेलीने सांगितलेले राजधर्म. मॅकियावेलीच्या मते व्यक्तिगत धर्म म्हणजे काय, तर धर्म ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिक बाब असून धर्मामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोनही बाजूंचा विचार केलेला असतो. म्हणजे नीती अनीती, पाप पुण्य, स्वर्ग नरक किंवा मोक्ष यांचा समावेश हा धर्मकृत्यांमध्ये येतो. मानवाच्या वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्माचा परिणामकारक वापर करता येतो. म्हणजे धर्म हे जगातले सर्वच धर्म हे व्यक्ती जीवनामधील ज्या अनिष्ट गोष्टी असतात त्याच्यावर प्रतिबंध करण्याचं, नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि व्यक्तीला सद्मार्गाने चांगल्या गोष्टी, नीतीच्या गोष्टी किंवा मोक्षाच्या गोष्टी करायला भाग पाडतात. अनैतिक गोष्टींना सर्वच धर्म हे जगातले विरोध करतात. मग व्यक्तिगत धर्म पाळण्यासाठी मॅकियावेली म्हणतो की धर्मातील जे ऋणात्मक बाजूंचा विचार करू नये, तर ऋणात्मक बाजूंवर नियंत्रण ठेवावं. धर्माचं रूपांतर अप्रत्यक्षपणे अधर्मात होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. व्यक्ती धर्मासाठी धर्मनियंत्रण हे आवश्यक असतं. व्यक्तीने त्याचं खाजगी जीवन हे नैतिक स्वरूपाचं, चांगल्या स्वरूपाचं घडवावं, म्हणून धर्म त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक चांगलं असं साधन आहे. कारण धर्माची शिकवण ही सद्वर्तनी, चांगल्या वर्तनाची, सद्मार्गाची शिकवण धर्माची असते. पण मॅकियावेली म्हणतो ही गोष्ट झाली व्यक्तिगत धर्मापुरती, व्यक्तिगत बाबींपुरती. पण राजधर्म मात्र यापेक्षा वेगळा असतो. मॅकियावेलीच्या राजधर्मामध्ये तो विचार मांडतानाच हे स्पष्ट करतो की राजा हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. किंग इज सुपिरियर देन रिलिजन. म्हणजे राजा हा धर्मापेक्षा श्रेष्ठ असतो आणि म्हणून राज्याचं हित, राज्याचं रक्षण हा प्रत्येक राजाचा धर्म असतो. मग त्याच्यासाठी त्याला जी धर्मसंस्था आहे त्याची बंधनं घेण्याची गरज उरत नाही. मुळात राजधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असतो आणि राजाला तो पालन करण्यासाठी मग त्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टी त्याला वर्ज्य ठरतात. मॅकियावेलीमध्ये राज्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असलेलं कार्य म्हणजे राजधर्म होय. मग राजधर्मामध्ये नैतिक अनैतिक अशा कार्यांचा समावेश येतो. म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये धर्म हे आपल्याला काय शिकवतो, अनैतिक गोष्टी करू नयेत, चुकीच्या मार्गाने जाऊ नयेत. पण राजधर्म पालन करण्यासाठी तिथे नैतिक अनैतिकतेचा प्रश्नच येत नाही, त्या दोन्ही कृतींचा समावेश होतो. एखादं कार्य व्यावहारिक दृष्टीनं अनैतिक असेल, परंतु त्यापासून जर राज्याचं हित साधलं जाणार असेल तर त्या कार्याचा समावेश हा नैतिकतेमध्ये होत असतो. हे राजधर्मात घडतं. म्हणजे शत्रू राष्ट्राचा एखादा हेर एखाद्या राष्ट्राने पकडला तर त्याला पकडणं, त्याला मारणं किंवा शिक्षा देणं हे धार्मिक दृष्टिकोनातून अनैतिक आहे, म्हणजे चुकीचं ठरेल. पण राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अशा हेराला दंड देणं हे मात्र नैतिक ठरतं. म्हणून मॅकियावेली व्यक्तिगत धर्म आणि राजधर्म ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करताना दिसून येतो. मॅकियावेलीने नैतिकतेचे सुद्धा दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक व्यक्तिगत नैतिकता जी व्यक्तीच्या स्वतःसाठी असते आणि दुसरी प्रजेसाठीची नैतिकता असते. मग व्यक्तिगत नैतिकता म्हणजे काय, तर मॅकियावेलीच्या मते व्यक्तिगत नैतिकता ही शासनकर्त्यांसाठी किंवा राजासाठी असते. मॅकियावेली सांगतो की राजास नैतिकतेचे नियम व्यक्तिगत पातळीवर लागू होत नाही. राजाने व्यक्तिगत जीवनात नैतिकतेच्या नियमांचं पालन करू नये. आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राजाने साम दाम, दंड, भेद, बेमानी, हत्या यासारख्या मार्गांचा जर वापर करण्यास त्याने अजिबात मागे पुढे पाहू नये. जी साधनं तुम्हाला विजयी बनवू शकतील ती राजाच्या दृष्टीनं त्याच्या व्यक्तिगतसाठी ही नैतिक ठरतात राज्यकर्त्यांसाठी, आणि हे राजाने विसरू नये असं मॅकियावेली सांगतो. साधनं चांगली आहेत की वाईट आहेत, म्हणजे आपल्याकडे जसं महात्मा गांधीजींनी
साधनसूचितेचा विचार सांगितलेला होता. म्हणजे तुमची साधनं चांगली असेल तरच तुमचं साध्य हे तुमचं चांगलं असेल. किंवा साध्य कितीही उदात्त असलं, पण साधनं जर तुमची चांगली नसतील, शुद्ध नसतील, तर ते उदात्त असं साध्यसुद्धा योग्य ठरणार नाही. पण मॅकियावेलीने या साधनसूचितेला विरोध केला. मॅकियावेली म्हणतो साधनं तुम्हाला कोणतीही साधनं असू द्या, ती चांगली असो किंवा वाईट असो, त्यापेक्षा त्यापासून मिळणारे फायदे जे चांगले आहेत की वाईट आहेत याकडे राजाने म्हणजे राज्यकर्त्याने लक्ष पुरवावं. म्हणजेच व्यक्तिगत नैतिकतेद्वारे मॅकियावेली राजाला नैतिकतेच्या नियमांपासून दूर ठेवतो. हा झाला व्यक्तिगत नैतिकता. आणि राजाच्या बाबतीत त्याला व्यक्तिगत नैतिकतेचे नियम लागू ठरत नाही. दुसरं असं की प्रजेसाठीची नैतिकता. मॅकियावेली सांगतो की प्रजेने नैतिकतेच्या नियमांचं आचरण करणं आवश्यक असतं. कारण जनतेचे कल्याण हाच राजाच्या आज्ञांचे पालन करण्यामध्ये असतं. आणि त्यामुळे प्रजेने नैतिकतेच्या नियमांचं आचरण करणं आवश्यक असतं. राजाच्या आज्ञांचं पालन करणं यामध्येच जनतेचं, लोकांचं खरं अर्थानं कल्याण सामावलेलं असतं. त्यामुळे जनता नैतिकतेच्या नियमापासून अलिप्त राहू शकत नाही. म्हणजे राजाने नैतिक नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल, पण जनतेने मात्र नैतिकतेच्या नियमांपासून ढळू नयेत. जनतेने नैतिकतेच्या नियमांचं पालन करावं याकडे राजाने लक्ष दिलं पाहिजे असं मॅकियावेली सांगतो. कारण प्रजेच्या नैतिकतेवरच राष्ट्राचं सामर्थ्य अवलंबून असतं. त्यामुळे राजाने जनतेमध्ये नैतिकतेची भावना रुजवून त्यांच्याकडून आज्ञापालन करून घ्यावं. मात्र स्वतः नैतिकतेच्या बंधनामध्ये अडकून पडू नयेत असं मॅकियावेली सांगतो. अशा प्रकारे मॅकियावेलीने आपल्या विचारांद्वारे राजकारण आणि नैतिकता यांची फारकत घडून आणलेली दिसते. ते वेगळे केले एकमेकांपासून. त्याचे हे विचार मध्ययुगीन विचार परंपरेपेक्षा वेगळे होते, भिन्न स्वरूपाचे होते. त्यामुळे मॅकियावेलीने राजकारणास नीतिभ्रष्ट केले असा जो आक्षेप त्याच्यावर घेतला जातो. मात्र मॅकियावेलीने अनैतिकतेचा मॅकियावेली पुरस्कार नव्हता, तर तो केवळ नैतिकतेबाबत उदासीन होता. आधुनिक काळात राज्यकर्ते शासन कारभार चालवण्यासाठी मॅकियावेलीने सांगितल्याप्रमाणे या अनैतिक मार्गांचा सर्रास अवलंब करताना दिसतात. आणि विशेषतः कुठे परराष्ट्रीय संबंध किंवा शत्रू राष्ट्रांबरोबर ह्या मार्गांचा अवलंब केला जातो. म्हणजे मॅकियावेलीने केवळ या सत्य परिस्थितीचा पुरस्कार केलेला आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल. पण मॅकियावेलीने हे सांगत असताना त्याने चर्चवरती, तत्कालीन धर्मसत्तेचं जे केंद्रस्थान होतं ते म्हणजे चर्च होती, त्याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली किंवा हल्ला चढवलेला दिसतो. कारण मॅकियावेली धर्मसंस्थेवर जेव्हा कठोर अशी टीका करतो तेव्हा त्याची दोन कारणं आपल्याला सांगता येतात. एक म्हणजे आपल्या दुराचारी वागणुकीमुळे धर्मगुरूंनी लोकांची धर्मश्रद्धा ढासळून टाकतात आणि दोन पोप यांच्या ऐहिक सत्तेच्या लालसेमुळे आणि त्यांच्या धोरणांमुळे इटलीमध्ये एकीकरण होत नाही असा मॅकियावेलीचा आक्षेप होता. आणि मग मॅकियावेली त्याच्या प्रिन्समध्ये जेव्हा प्रिन्समधील टीका डिस्कोर्सेसच्या मानाने त्याची सौम्य होती. कारण नुकताच मेडिसी घराण्यातील 10वा लिओ पोप हा झालेला होता आणि प्रिन्स मेडिसीला अर्पण करायचा होता. त्यामुळे प्रिन्समध्ये धार्मिक राज्यावर एक स्वतंत्र प्रकरण त्याने लिहिलेलं दिसतं. त्यात तो म्हणतो की अशा राज्यात सत्ता मिळवणं हेच अवघड असतं, पण एकदा सत्ता मिळवली की ती आपोआप टिकून राहते. राजा कसाही वागला तरी धार्मिक राज्यात त्याची सत्ता ही प्राचीन परंपरांमुळे शाबूत राहते. त्याला सैन्याचीही गरज पडत नाही. त्याला देवच त्याचं रक्षण करता असतो आणि त्यामुळे राज्याबद्दल एखाद्या उद्धट किंवा मूर्ख माणूसच चर्चा करत बसेल असं मॅकियावेली म्हणतो.
त्यामुळे डिस्कोर्सेसमध्ये तो नैतिकदृष्ट्या समाजात श्रेष्ठ कनिष्ठ कोण ते सांगतो. धर्माचे संस्थापक हे सर्वात महत्त्वाचे आणि मग नंतर राजपद आणि प्रजासत्ताक स्थापन करणारे लोक हे दुसऱ्या क्रमांकाचे. नंतर साहित्यिक मंडळी, हे तीनही प्रकारची मंडळी चांगली. याच्या उलट धर्मभ्रष्ट करणारे, राजसत्ता आणि प्रजासत्ताक उलथून पाडणारे, गुणविरोधी किंवा साहित्यविरोधी मंडळी ही फार वाईट असते असं मॅकियावेली म्हणतो. मॅकियावेलीच्या मते राज्यात धर्म आवश्यक असतो, पण त्याचे कारण वेगळं असं त्याने सांगितलं आहे. समाजातील व्यक्तींमध्ये एकी असावी म्हणून धर्म आवश्यक असतो असं मॅकियावेली मानतो. त्याच्याबरोबर तो असं म्हणतो की रोमन लोक हे शहाणे असतात, कारण त्यांनी धर्माचं हे महत्त्व ओळखलं आणि धर्मविधीवर आपला विश्वास असल्याने त्यांनी तो जो असा बेमालूम ढोंगीपणा असतो तो त्यांनी ते केलेला दिसतो आणि त्यांनी धर्मविधींवर विश्वास न ठेवणाऱ्यांना शिक्षा केलेली आहेत. अशा प्रकारचं युरोपियन विद्वानांच्या संदर्भात मॅकियावेलीने ज्या प्रकारचं विश्लेषण केलेले आहे ते त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतं. किंवा मॅकियावेली हा धर्माचा स्वीकार करतो, पण तो चर्चला नाकारतो. मॅकियावेली धर्माला विरोध करत नाही. धर्म व नीती यांचे सामाजिक जीवन हे विशिष्ट प्रकारचे असतो, त्याचे परिणाम तो ओळखतो आणि ते चांगले त्याला ते जाणवतात. पण त्याला ऐहिक जीवन समृद्ध आणि ईर्ष्यावान करणारा जो धर्म हवा होता, तशी नीती त्याला आपल्याला मॅकियावेलीला हवी असलेली दिसून येते. समाजात नीती नसेल, नैतिकता अधपतन असेल तर स्थिर सरकार असणं शक्य नाही असंही त्याचं मत होतं. मात्र राज्यकर्त्यांना आणि प्रजेला तो नैतिक बाबतीमध्ये समान पातळीवर ठेवू इच्छित नाही. त्याने राज्यकर्त्याला किंवा राजाला त्याने नीतिनियमांच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे आणि सामान्य लोकांना मात्र त्याने नीतिनियम किंवा नैतिकतेचं पालन करावं, आचरण करावं याचे नियम त्यांनी मात्र लावलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे राज्यकर्ता चांगला की वाईट हे ठरवताना त्याची सत्ता टिकवून राहते की नाही राहत यावर ते अवलंबून असेल, यावर त्याची नीती अवलंबून असेल असं मॅकियावेली सांगतो. एकूणच आधुनिक विचारांच्या सुरुवातीला मॅकियावेलीने मांडलेला हा नैतिकता आणि धर्माविषयीचा जो विचार होता आणि विशेषतः धर्माला आणि नैतिकतेला त्यांनी राजकारणापासून जे अलग करण्याचा प्रयत्न केलेला होता तो खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. आणि राज्यशास्त्राच्या किंवा राजकीय सत्तेच्या विकासामध्ये, स्वतंत्र विकासामध्ये मॅकियावेलीचा हा विचार पुढे महत्त्वपूर्ण ठरला आणि अनेक विचारवंतांनी मॅकियावेलीचे ह्या विचाराचा पुढे आपल्याला त्याचं गौरव उद्गार काढले. ह्या विचारांवर आधारित नवीन विचारांची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. इथपर्यंत आपण थांबूया. पुढील भागामध्ये मॅकियावेलीने राजाला केलेला उपदेश काय होता किंवा त्याचे राज्याविषयी विचार काय होते ती माहिती आपण घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.